सो गाईज 1,20,000 वर्षाच्या चर्चेनंतर आणि कलेश भांडणं खून खराव्यानंतर फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल होताना मला आणि त्या ट्रिपचे मेंबर आहेत आणि 2 मेंबर यायचे आहेत बरं का. हे तर भगिनींनोच्या ट्रिपचे थोडेसे व्हिडिओज करायचं ट्राय करू आणि हा व्लॉग बनवायचा ट्राय करू. सो स्टे ट्यून. सो संसारी बहिणी आहेत, त्यांनी आणलेली आहे मॅगी, म्हणजे मीच. बिचारी माझी एक बहीण भुकेली होती. सो गरम मॅगी 2 डबे. चला मॅगी. कुठे गेला माझा माईकची सुरुवात करतोय आणि हिचा बरेच दिवस चीट डे होता. काय सॉरी, बरेच दिवस डायटिंग होतं. मानाचा ग्लास माझा बनतो. ट्रिपचा मॅगी. आता 2 दिवस एकदम प्रेम होतो जाईल. चहा मिळेल का? चहा नाही मिळेल. आण गपचप. गाईज फक्त बहिणीकडे एक चहा मागितलं, ते पण मग ऑटोवाल्याला सांग थांबव जिकडे चहा. ट्रिप चालू होऊन 10 मिनिटं न झालेत. धारातीर्थी पडल्या मगरी. जाऊ दे, आता नेक्स्ट मगर आली की तुम्हाला मी तिची ओळख करून देते. ॲक्च्युली साप आहे तो. अजून एक घेऊ? अजून एक द्या. शेंगा हेल्दी खातोय गाईज आम्ही, अजिबात फ्रँकी वगैरे नाही खात. आता मला डाएटची तर आवडीस. शेंगा, उकडलेल्या शेंगा. वाव ना, सोलून देत जा मला, मी खातो. थँक्यू. घे हेल्दी खा, तुझ्या आयुष्यात गरज आहे. या शेंगा खायला पाहिजे. बघा बस चुकली आहे तरी पण आरामात चालते. बर्बाद हुए चाले जा चाले जा आज बजा नीरज मूर्खा. लाज नाही वाटत तुला अजिबात? मला का तुम्ही बोलता सांड पाडायला आली आहे गाडी. संपदा आहे, संपदा आल्याला लपडी झाली. जीवदानी अशी आली अशी गेली समोर. कुठे कोणाची बॅग आहे? ही तुझी बॅग आहे काय? थायलंडला चाललोय आपण? एवढी जड आहे ना. आणि काय सगळ्या वस्तू विसरून आली. मग काय दगड भरलेस? श्रेया आम्ही आधी अरे मला सांग, पहिलं मला भांडायचंय. माहितीये सही म्हणून इथे मग पूजाला सॉरी बोल. काय तू मला सॉरी बोल. म्हणून तुला लाईव्ह लोकेशन पण पाठवलं होतं मी. लाईव्ह लोकेशन बिग बॉस फायनल पर्यंत गेली होती. यायला पाहिजे होतं, बस येते. आई ती हायवेने गेली ना. चला गाईज बाय. खाली थोडी थांबते. हे पण हार मानत गाडी नाही, गेली हे पण हार मानत नाहीत. गाडी बाजूने गेली. एक मिनिट, गाडीवाल्याच्या नावाने तू माझं दिमाग नको खराब करू. मी बसते तिथे, सगळे पॅसेंजर बसतात तिथे, बसलीये बॅगेवर. जर गाडी थांबलीच नाही आयुष्यात कधी काय चांगलं नाही काम केलं, पण हे बघा आज चांगलं काम केलं. गरम वडापाव आणला. समोसा सगळं आणलं तर भांडायला नवीन अरे काय बर्गर तुला वाटतं ती बर्गर आणणार आहे? बजेट आहे का तेवढं आपल्या ट्रिपचं? चला ताई रिकामी झाली असेल स्पेस तर या इकडे. तर काहीच मस्त वडापाव मिरची देणार ग, जरा थांब ना. चटणी नाही, आपापला काढून घ्या, सेल्फ सर्व्हिस असते. तर जर्नीचा दुसरा ईटिंग स्पॉट आहे वडापाव. वडापाव बघून कसं लाळ गळते बघायची. आल्या आल्या श्रेयाने आमच्या करामत केली आहे ट्रिपसाठी. एवढं नाही करायचं होतं, एवढं नाही करायचं. हेच लागली रक्त शपथ. देखो इसको लगा रक्त शपथ. गाईज मी माझ्यासाठी ही वेगळी सीट बघितली, कारण हे जे 4 नमुने आहेत उलटी प्रदान बघा, गोळ्या बिळ्या हिने मेडिकल आणले अख्खं असणं गरजेचं आहे गाईज. बॉक बॉक कंपनी कमी खा ना. मॅगी ठुसतायत, वडापाव ठुसतायत, चिप्स खातायत.
चला भेटूया आता आपण डिनरला. आता आम्ही थांबलोय जेवायला. बकऱ्यांना जे थोडंसं आम्ही घास देतो आणि हे गरगरणारे, मरमरणारे, तरपरणारे. मी बांधायला सोडलेला आहे. तर गाईज या ट्रिपसाठी आम्ही काय काय नाही आणि काही नाही केलं. मिसेस नायरींना आम्ही पॉयरिंग केली, पॉझिटिव्ह केली, पण तरी पण मिसेस नायरी काय आता 5 मिनिटापूर्वीपर्यंत नायरीच लावलं होतं. Oh my God. So आता तर जेवतोय आता आम्ही. जेवणात काय काय मागवूया, फक्त खिचडी देणार आहे यांना, जास्त काय नाही. फ्राईड राईस. सो आता आम्ही थांबलोय जेवायला. काय जेवणार? चायनीज. तुम्हाला काय नको ना जेवायला? ठीक. तुम्ही काय जेवणार? तुम्ही तर काय सगळंच खाल तुमच्या डाएट. चला हायफाय लोक प्लेट साफ करतायत आणि जेवायला मागवलंय फ्राईड राईस. सगळ्यांना मिळणार काय समजलं? बजेट लो आहे ट्रिप. चला ह्या पटापट टेस्ट कशी सांगा. अरे बघ कशी टेस्ट करतायत. हा मास्टर शेफ 5 चांगलंय. चला अप्रूव्ड बाय भांडीवाली. हा छान आहे, छान आहे. हा भांडणं चालू झालेली आहेत. भांडणं नाही तर ट्रिप काय. बरोबर. हा बरोबर. आता ही हिला मारणार होती पण कॅमेरा चालू झाला म्हणून मारत नाही. बघ ना ही दीदीला कळतच नाही. हा बघ हा लहान मुलगा ह्यांच्यावर हसतो पण ह्यांना लाजा नाही बघ. दीदी भांडू नको बोलतोय तो. हा हाय. जेवलास तू? जेवलास? तो डोळे एकदम मांजरीसारखे वाटतात. आमची सकाळ झाली आहे थेट कणकवलीमध्ये आणि हा तो मेंबर आहे. त्याने आम्हाला 3 वाजता उठवलंय आणि झोपेत चढलाय. चला मस्त आम्ही कणकवलीत पोहोचलोय पण मस्त पावसाचे चलो आता आम्ही भेटतो थोड्या वेळाने. गाईस इकडे आम्ही मुंबईवरून आलोय आणि एका चपलेवर आलोय. एका बॅग भरून आहे आणि हिने 4 जोड चपला आणि मुंबईतून 2 जोड मागवलेत. आता फालतूगिरी आहे. आणि इकडे आम्ही म्हणजे बॅग दाखव, फाटकी बॅग दाखव. इकडे मी फाटकी बॅग आणली आहे, फाटकी बॅग. आणि हिने ट्रॉली बॅग. दुबईला चाललोय ना. काय हे फाटकी बॅग आहे म्हणजे आहे आमच्याकडे पण बॅग आहे. ही ह्या ट्रिपची लास्ट बॅग आहे. या ट्रिप नंतर ही बॅग दिसणार नाहीये. पण आमच्याकडे सगळ्यांकडे ट्रॉली बॅग आहे. याचा अर्थ आम्ही आणली नाही फक्त कारण जागा नाही होणार. ह्यांचा बिझनेस आहे ना म्हणून यांनी आणली. आता शिवायला दिला ना मी तर तू कशी आलीस? हा आणि ही कुठली बॅग आहे माहितीये? पूजाच्या बिदाईची उरलेली एक बॅग आहे ती. हा सॉरी 3चा सेट असतो ना छोटा, हिला देऊन टाकला. बाय. पेंग्विन चालतो ना एका ठिकाणी. मित्रांनो आताच पूजाने घोषित केलंय की माझं नाव पूजा आहे, कालच बर्थडे झालाय तर या पूजा हॉटेलमध्ये तुम्हाला मी नाश्ता देते. कृपया सगळ्या गरिबांनी लाईन लावावी. पूजा पुढे ये तू. आणि बोल कचरा किती केलाय बघा. कचरा तर सगळीकडेच आहे ग. पूजा हॉटेलमध्ये फुकटचा नाश्ता करायला. मस्त गरम गरम पोहे आहेत. खा सगळं भरून पोट खा. हेच आहे दिवसाभराचं, हेच आहे आपलं. चला पोहे खाऊन घ्या. आज खूप एनर्जी पाहिजे आपल्याला. तुला विचारलंय घरगुती आहेत. माझी मम्मी करतो. आली आमची गाडी आणि भाऊ आलाय आम्हाला घ्यायला. हॅलो दत्तू, गुड मॉर्निंग. सो ही गाडी आपल्याला 2 दिवस फिरवणार आहे. आमची ट्रिप चालू झाली आहे. कोणी गाडीच्या बाहेर हात नाही काढायचा, जास्त बोलायचं नाही, भांडायचं तर बिलकुल नाही. ए उलटी, हा उलटी नाही करायची. चला आता ठीक आहे आपण मस्त फ्रेश होऊया, चहा पिऊया. आमचा पहिला स्पॉट आहे आमच्या मामाचं घर, जिकडे तर मी फ्रेशन अप होणार आहोत, थोडा नाश्ता करणार आहोत. मामाचं घर कुठे? मामाचं घर बिल्डिंग मध्ये गाईस, बिल्डिंग मध्ये. मस्त बर कापा फणस आहे ना, दे मला.
आल्या आल्या कापा फणस. नको काके, मी इथं काकी. संदेशची मम्मी आमचे पोरींपेक्षा जास्त लाड करतात. गरे साफ करूया, गरे. फणस मोठा आहे एकदम. मामींनी आमच्यासाठी बघा किती मस्त नाश्ता आणि चाय चाय आणि मामांनी सॉरी मस्त फणस दिली. हाच तो व्ह्यू आहे ज्यासाठी आम्ही भांडत रडत आलोय. अक्षरशः कंटाळलो होतो आम्ही मुंबईला. चला बघूया. ए पुढे ये. मी ग्रीन, मागे ग्रीन, ग्रीन ग्रीन. सो चला आमची ट्रिप चालू झाली आहे. फर्स्ट आम्ही चाललो एक सरप्राईज द्यायला आमच्या चंगू आणि मंगूला. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. आमची ट्रिप चालू झाली. दिसत नाही. ते आहेत मामा आणि मामी ज्यांनी आमची खूप चांगली पाहुणचार केला. चांगला पाहुणचार. आमची ट्रिप चालू झाली आहे. गणपती बाप्पा. आणि आत्ता आम्ही आलोय सरप्राईज द्यायला. ते म्हणजे आमच्या 2 क्यूट भाच्यांना. ही आहे त्रिशा आणि ही आहे नव्या. आणि आम्ही सगळ्या तिच्या आत्या ताई आहोत आणि त्या आमच्या भाच्या आहेत. आणि ह्या हिच्या मामाकडे आल्याच होत्या, तर म्हटलं चला आपल्या इथून 5 मिनिटंच आहे तर ह्यांना जाऊन छोटंसं सरप्राईज देऊया. आणि खरंच भेटून त्यांना इतकं बरं वाटलं. इतक्या दोघी गोड आहेत आणि तिने सगळ्या आत्या आणि ताईंना एकत्र बघून तर आनंदाने नाचायला लागली होती. त्यांच्यासाठी काय करू तिला समजत नव्हतं. बसायला पाट देत होती, खुर्ची देत होती, टेबल देत होती, खायला खाऊ देत होती, पप्प्या देत होती. आणि आम्ही तिच्यासोबत मस्करी करत होतो की चला घरी जाऊया. तर प्रत्येकीला ती हात धरून धरून आणत होती आणि चेअरवर बसवत होती आणि नाचत होती की नका जाऊ, नका जाऊ, नका जाऊ. आम्हाला पण निघताना खूप वाईट वाटलं आणि ती खूप रडायला लागली होती. पण एनिवेज जेवढा टाईम आम्ही स्पेंड केला आम्हाला खूप मज्जा आली. त्यांनी मस्त घर बांधलंय सुंदर. इतकं सुंदर घर आम्हाला बघायला मिळालं. आजूबाजूचा त्यांचा परिसर बघायला मिळाला. आणि मेन म्हणजे इथे आल्या आल्या पावसाने पण हजेरी लावली होती, त्यामुळे थंडगार वातावरण झालं होतं. आणि खूप ह्यांच्यासोबत खेळून आमचा टाईम चांगला स्पेंड झाला. आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे काकींनी आमच्यासाठी गरमागरम घावणे आणि चहा दिली होती. अजून काय हवं होतं. गरमागरम चहा आणि घावणे खाल्ले आणि आता निघायची वेळ झाली होती. पण यांच्या टेरेसवर गेलो त्यांचा आणि पोटभर नाश्ता केला. लिया. आणि आता निघताना छोटू बाबूला काय कारण द्यावं काहीच समजत नव्हतं. तर आम्ही म्हणालो की आम्ही डॉक्टरकडे जाऊन येते आणि तिला पण ते खरं वाटलं आणि अशा प्रकारे आम्ही तिकडून निघालो. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि दर्शनाला सुंदर जुनी गाडी उभी आहे. खूपच विंटेज. इकडे बघा पोरींनो, पोरींनो किती सुंदर मंदिर आहेत यार इकडे. आता आम्ही आलोय श्री स्वामी समर्थ मठ हडपीठ आणि इतकं सुंदर मंदिर आहे. वाव. हडपीठ हडपीठ. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेटावं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. किती मस्त आहे रे.
वर बघ राम लक्ष्मण सीता. शक्य ही शक्य करतील टीम गाइस. दर्शन कर रहे हम ट्रेडिशनल बन रहे अभी नेक्स्ट मंदिर आहे कुणकेश्वर मंदिर. असं दर्शन झालंय आणि आता नेक्स्ट मंदिर आहे कुणकेश्वर मंदिर. श्रेयाला ना कान पडव पहिली, तुला गरज आहे. तू नको शिकवूस मला काय करायचंय ते, समजलं ना. नाही भेटल्या लूज होत्या सगळ्या उगाच पैसे वेस्ट करून टाकू. पोखर बाऊचा गणपती सिद्धिविनायक मंदिर. गाईस काय सुंदर मंदिर आहे यार गणपती बाप्पाचं. इतके मस्त फिश आहेत. किती मासे आहेत. कोणाला फिश स्पा करायचा असेल तर करून घ्या. उजडी असलं अमेझिंग मंदिर आहे. अमेझिंग मंदिर. चला फुकटचा फिश स्पा करूया आणि देवाचे दर्शन घेऊया. अच्छा मग गाईज मस्त थंड थंड पाणी आहे. थंड थंड पाणी. गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या पुढे. गणरायाच्या भक्तीच्या पुढे टाळ्या घेऊन आली पुष्प फुले नाचती गावती लहान मुले. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? मला तुम्ही येता का? नको बोललो तर आमच्या गट्टू मट्टू सट्टू पोरी जमलेले आहेत. चला चेअर्स चेअर्स चेअर्स. हीच आपली ड्रिंक आहे. ओके सो गाईज आता आम्ही दुसऱ्या मामाकडे आलोय मुणग्यामध्ये आणि इतकं मस्त गाव आहे आतमध्ये. काय आजी बघता आजी बघता आजी आपल्याला देणार आहे बिस्किट मला बोलली.
ही आजी आजी बोलते, आजी आणि आजीची नंबर प्लेट. चला काय ते बाई पोरी दमल्यात आमच्या जरा. हिच्या मामाचा कारण शायनिंग मारते बघ अशी. आजी संत्रा आलंय मागे. आजीला vlog मध्ये. खाली मळा आहे पूर्ण. मम्मी ना खा ही किती आहेत बघ. खाली सगळं मळा डॉगेश भाई आजी वाट बघत होते आमच्या. म्हणतात जेवण करूचा होतो. हा आलोय. तर आता हिच्या मामाकडे आलं म्हणून शायनिंग मारते. थोडासा आम्ही इकडे मळ्यात फिरतो, आग्रात फिरतो. आग्रात आणि खूप मस्त गाव आहे. कणकवली आणि सिंधुदुर्गची गावच एकदम जबराट आहेत. नाहीतर शिव्या द्यायच्या नसतात. गावाचं नावच तेच आहे, त्याला काय आम्ही करणार. आम्ही तरी काय आमच्या पंजोबाला काय करू शकलो आम्ही काय. बघा गाईज हिरवळ ज्यासाठी आम्ही आलोय. खूप भारी वाटतंय, खूप भारी. सकाळपासून आम्ही एवढं फिरतोय, टॅन झालोय अक्षरशः. काय खाल्लं नाही, पिल्लं नाही. नाही खाल्लंय ना, जेवलो नाहीये. पण जी काय मजा येते, एका दिवसाचं सगळं जीवाचं कोकण करून घेणार आम्ही. बघा शेती, बघा शेती. भारी 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 भारी. आजचा अर्धा दिवस गेलाय, अर्धा दिवस जायचंय, उद्याचा दिवस जायचंय. मस्त मजा केली. खूप मजा केली. भाई बरं वाटलं रे. चला आजींना भेटून आता आम्ही निघालो. आजींना बाय करूया. मी इल्लेले, आपण मच्छी खाल्लेले. हा काय हा बरोबर. चला बाय, येतो परत आम्ही. बाय करा आजी. तुम्ही राहू देव आजी, आशीर्वाद द्या आम्हाला. ह्यांना द्या, मला द्या. हिला जास्त आशीर्वाद द्या. बाय. काय खाता लाव. फ्राईड राईस. तुझ्या आईला फ्राईड राईस. हे आहे मुंडग्यातलं प्रसिद्ध देवी भगवती मंदिर. चला मग दर्शन घेऊया आमच्या भगवतींसोबत. जेवायचंय आणि जो फ्राईड राईस मागवेल ना त्याला एक. मशीन आलंय, भूक लागले, पागल झाले. हिचं बघ कर. डिप्रेशनला तू येशील. वा वा, थँक्यू काका गरमागरम जेवण दिल्याबद्दल. आणि ही चिकन आहे का? अच्छा 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 ठीक. चला थाली आलेली आहे. हाफ डे संपलेला आहे आणि हा आता व्हिडिओ आम्ही इकडे संपवतोय. आमचं मस्त जेवण झालं आहे. ऑथेंटिक चिकन थाली, सुरमई थाली. आणि आता आम्ही चालू आहे आमच्या रिसॉर्टवर, म्हणजे जिकडे आमचं स्टे आहे. आणि तिकडून आम्ही सेकंड पार्ट चालू करू. सो आज आमची मस्त मंदिरं फिरून झाली आहे. आणि कसं वाटलं? दमलो आहे पण मज्जा आली. सो थँक्यू, बाय बाय. ट्रेनने रिझर्वेशन केलेलं. ट्रेनने म्हणजे 12 तास 16 तास जर ट्रेनने. आणि खरं तर ह्या हाफ डे नंतरचं शूट आम्ही केलंच नाही आणि सेकंड डेचंही शूट केलं नाही, कारण आम्ही इतक्या रमून गेलो होतो एकमेकांमध्ये, टाईम स्पेंड करण्यात, व्ह्यू बघण्यामध्ये आणि एक्सपिरियन्स करण्यामध्ये, की अर्धा दिवस शूट केला त्यात समाधानी आहोत आणि बाकीचं व्लॉगिंग केलंच नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की सांगा. आणि कोकणात आला नसाल तर नक्की या, कारण इथे येऊन जे समाधान भेटतं ते कुठेच नाही आहे. सो थँक्यू सो मच. बाय.